विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्याच्या प्रकारातील आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे जे तीन प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उत्तरार्थी वाक्य, हे तीनही प्रकार आपण ते सविस्तर पाहिलेले आहेत. प्रत्येक प्रकाराची जी व्याख्या आहे ती व्याख्या पाहिली, आपण समजून घेतली. त्यानंतर प्रत्येक प्रकाराची जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये देखील आपण पाहिली आणि समजून घेतली. आणि त्याचबरोबर काही नमुना दाखल जी उदाहरणं आहेत ती उदाहरणंही आपण पाहिलेली होती. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील काही उदाहरणं पाहू, काही वाक्य पाहू. मी इथे आता एक एक वाक्य वाचणार आहे आणि वाचल्यानंतर त्या वाक्याचं उत्तर देखील तुम्हाला मी सांगणार आहे. पण जेव्हा मी वाक्य वाचीन त्यावेळेला मी उत्तर सांगण्या अगोदर त्याचं उत्तर तुम्हीच तुमच्या स्वतःच्या मनाशी द्यायचं आहे आणि पाहायचं आहे की हा भाग आपल्याला समजलेला आहे का आणि किती भाग आपल्याला हा समजलेला आहे. तत्पूर्वी आता ही वाक्य कशी ओळखायची आहे याचे सोपे 3 नियम तुम्हाला मी सांगतो आहे. त्यापैकी विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचा वाक्य हे कसं ओळखायचं आहे तर याचा नियम तसा एकच आहे. हा लक्षात ठेवावा की या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असेल ते वाक्य निश्चित विधानार्थीच वाक्य आहे. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, हेही वाक्य आपण सहज ओळखू शकतो. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असेल ते वाक्य प्रश्नार्थीच वाक्य आहे. ते वाक्य विधानार्थी किंवा उद्गारार्थी राहूच शकत नाही. त्यानंतरचं तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. हेही असंच आहे. ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असेल ते वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजे वाक्याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे त्या चिन्हावरून आपण सहज या वाक्याचा प्रकार कोणता आहे तो प्रकार आपण ओळखू शकतो. इतका सोपा असलेला हा भाग आहे. पाठ्यपुस्तकातील उदाहरणं जी आहेत ती आपण पाहू. वेग हे गतीचे रूप आहे. शेवटी पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. जीवनाची ही टोके साधणार कशी? क्वेश्चन मार्क शेवटी. प्रश्नार्थी वाक्य. बापरे किती हा जीव घेणा वेग? शेवटी उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? शेवटी प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की? शेवटी उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. किती अफाट पाऊस पडला काल? शेवटी उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. हे फूल खूप छान आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. किती अस्वस्थ झाला समुद्र? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. लहान मूल काय करीत होते? प्रश्नचिन्ह.
प्रश्नार्थी वाक्य. लहान मूल बाकड्यावर झोपले होते. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. दास हे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावे? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. बाप रे, दात उचलना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक. उद्गारार्थी वाक्य. मानवी देह पंचमहाभूताचा बनला आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. किती बदललीस तू अंतर्बाह्य. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. तू बोलत का नाही? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. किती बेहोशी असते वेगात. उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. तो फार गुणी मुलगा आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. वा, काय आदरातिथ्य होतं त्याचं. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. अनुमावशी, या आसमंतात पसरलेला सुगंध तुला जाणवतो आहे का? प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. सातपुड्याच्या कुशीत ते गाव बसले होते. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. काय हे ऊन. उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. बीज अंकुरत होत. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. आपले सैनिक हे हिरे आहेत. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. काय सुंदर निसर्गचित्र आहे हे. उद्गारार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदन माझ्या मनात मात्र कुठतरी उमटत राहतात. शेवटी पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. निशिगंध म्हणजे निशिगंधक. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. मी येऊ का तुम्हाला भेटायला? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. दोन्ही चाके एकमेकांशी हितगुज करू लागतात. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. इवली इवली झाडं नि वेली देखील किती भाऊक असतात. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. प्रतीक
उत्तम चित्रकार आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. सुचित्रा, तू काल का आली नाहीस? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. किती छान वातावरण आहे आज. उद्गारार्थी चिन्ह. उद्गारवाचक वाक्य. तुम्हाला काय खायला आवडेल? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. शेवटी उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. हाच तो फलदंत. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कोठे? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. बाप रे, केवढा हा वाहनाचा वेग. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारार्थी वाक्य. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. दातांचा आणि दात्यांचा काही संबंध आहे का? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थी वाक्य. व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे. पूर्णविराम. विधानार्थी वाक्य. मुलांनो, ही आता जेवढी वाक्य तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्ही सुद्धा हे वाक्य कुठलं आहे याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनात दिलेलं आहे. आणि जे उत्तर तुम्ही तुमच्या मनात दिलं तेच उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 100% हा जो भाग आहे तो भाग तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे मग आता आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये अशा प्रकारचं वाक्य जर विचारलं तर हे वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे? विधानार्थी आहे का प्रश्नार्थी आहे का उद्गारार्थी आहे? हे आपण त्या वाक्याच्या शेवटी दिलेल्या चिन्हावरून सहज ओळखू शकतो. आणि या ठिकाणी आपली आता कुठलीही चूक होणार नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना हा भाग नक्कीच समजलेला आहे.